सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की घरातलीच व्यक्ती सासू आहे किंवा नणंद आहे किंवा नवरा आहे, अतिशय त्रास देतात, अतिशय छळतात. प्रत्येक गोष्टीतनं, अगदी छोट्या छोट्या कारणातनं मोठमोठाले वाद घरात होत असतात. मुलांनासुद्धा ह्या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. मनावर खूप विपरीत परिणाम मुलांच्या होत असतो. शिवाय आपण स्वतःसुद्धा डिप्रेशनमध्ये जात असतो. अशा वेळेला काय करायचं बघा. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुणाला इतका त्रास होईल इतका त्रास कुणाला देऊ नये. काही गोष्टी दोन्हीकडून चुकतात, तर काही गोष्टी दोन्हीकडून समजून घ्यायच्या असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर लहान मुलं घरात असताना लहान मुलांच्या समोर काही वाद होत असतील तर ते वाद टाळावे. आता दोन्हीकडून जर का काही कारणास्तव वाद होत असतील तर ते वाद का होतात किंवा त्या वादाचा मूळ काय आहे, मूळ कारण त्या वादाचं काय आहे ते शोधून काढा. आणि त्यानंतर त्याच्यावर जर का बसून काही तोडगा निघत असेल तर तो काढा. आणि हे सगळं करून झालेलं आहे आणि तरीही तुम्हाला एखादी व्यक्ती खूप त्रास देते. कधीकधी जवळचीच व्यक्ती, घरातलीच व्यक्ती असं नाही, तर आपल्या रिलेटिव्हमध्ये, आपल्या शेजारची जी पण कोणी व्यक्ती आहे ती तुम्हाला अतिशय त्रास देते आणि त्या त्रासाला कंटाळून तुम्ही जीवाचं बरं वाईटसुद्धा करायला निघता. तर असं कधीही करू नका. शिवाय आपल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा. माणसाचा जन्म हा एकदाच असतो, त्यामुळे आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल असं काहीही करू नका. शिवाय आपल्या मुलांना आपली गरज आहे, आपली मुलं लहान आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आता ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत, समजावून झालं आहे किंवा चांगलं वाईट सगळं काही सांगून झालं आहे आणि तरीही ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते, तुम्हाला छळते, तुमच्याशी भांडते. लहान मुलांनासुद्धा ह्या सगळ्यांचा त्रास होतो. तर त्यासाठी काय करायचं? हा उपाय जो आहे हा व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. आता आपल्याला एक पांढऱ्या रंगाचं कागद लागणार आहे, ज्याच्यावर काहीही लिहिलेलं नसेल, अगदी ब्लँक असेल, ज्याला लाईनसुद्धा नसतील. म्हणजे चित्रकलाचं जे कागद असतं व्हाईट कलरचं तेच कागद घ्या. वहीचं कागद घेऊ नका, ज्याच्यावर लाईन असतात असं कागद घेऊ नका. आता काय करायचं, तुम्हाला जर त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि त्यानंतर पहिलं तुमचं नाव लिहा आणि त्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचं त्या कागदावर त्या व्यक्तीचं सुद्धा नाव लिहून घ्या. आता त्याच्यावर तुम्हाला एक चमचा भरून काळं मीठ ठेवायचं आहे आणि चमचा भरून पिवळ्या मोहरीसुद्धा ठेवायच्या आहेत. या कागदाची पुडी बांधायची आहे आणि आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. आता जर का तुम्हाला तुमच्या घराला नजर लागली किंवा तुम्हाला नजर लागली किंवा तुम्हाला त्रास देतात, तुमच्या घरच्या कुटुंबाला कुणालाही त्रास देतात, तर त्या व्यक्तीवरून आणि तुमच्यासुद्धा डोक्यावरून ही उतरवून घ्या पुडी जी आपण तयार केलं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरून पण ही पुडी 7 वेळेला उतरवून घ्या. त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात प्रार्थना करा की हा जो उपाय करते तो उपाय शत्रूपासून होणाऱ्या आम्हाला त्रासातून मुक्ती होण्यासाठी हा उपाय करते. आणि ही जी पुडी आहे ही पुडी आपल्याला आपण जिथे झोपतो त्या उशीच्या खाली बरोबर 7 दिवस ठेवायची आहे. बरोबर 7 दिवस ठेवायचे आहे. आणि बघा, ह्याच्यात जे मीठ आहे कदाचित हवेच्या संपर्कात आल्याच्या नंतर हे मीठ थोडंसं पाणी होईल किंवा थोडंसं बारीक होईल, पुडी थोडीशी छोटी होऊ शकते, पाणी सुटू शकते. आता 7 दिवसानंतर ही पुडी बाहेर काढायची आहे आणि जिथे कुठे सुनसान जागा असेल किंवा एखादं पाणी जिथे वाहत असेल तिथे ही पुडी घेऊन जायची आणि पुन्हा ती पुडी आपल्या हातात ठेवायची आणि म्हणायचं की ह्या शत्रुनाशासाठी मी हा उपाय करते आणि त्यासाठी सर्व शत्रू नाशाय स्वाहा पुन्हा 7 वेळेला आपल्या डोक्यावरून उतरवायची आणि सर्व शत्रू नाशाय स्वाहा असा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आणि ती जी हातात पुडी आहे ती पुडी वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायची आणि त्यानंतर घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा, दिवा लावून आणि प्रार्थना करायची. ह्या छोट्याशा उपायाने तुम्हाला त्रास देणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची त्रास देण्याची जी वृत्ती आहे ही वृत्ती बंद होईल. त्रास देण्याची ती व्यक्ती त्रास देते ती त्रास देण्यासाठी बंद होईल आणि तुमचे चांगले दिवस नक्कीच येतील.